पण मग एका ठिकाणी असं झालं की एका आश्रमात मी पोहोचले. किनाऱ्यापासून पण गाव 1-2 किलोमीटर असे वरती असतात. मग किनाऱ्याला मला एक आश्रम दिसला, पण तिथे एकटेच संन्यासी बाबा होते आणि मी एकटी. असं आपल्याला कम्फर्ट नाही वाटत, नको. बाकीच्या परिक्रमा असेल ते असलं ठीक आहे. मग गावात आत म्हटलं जाऊ दे, 2 किलोमीटर उशीर होऊ देत, अंधार होऊ देत, आपण जाऊ म्हटलं. मग 40 किलोमीटरच्या वर चालून झालं होतं. मी गेले आश्रम मध्ये. आश्रम म्हणजे हेच होतं, रामाचंच मंदिर होतं आणि मागे एक रूम केलेली होती आणि तिथं एका घरातून हे येत होतं, जेवण येत होतं. तर तिथे नाशिकचे 4 वयस्कर हे होते, मूर्ती होते, मूर्ती म्हणतात तर ते 75च्या वगैरे एजची होती ती. आणि एक संन्यासी होते. आता हे 5 जेंट्स, मी. आणि त्यावेळेस ऍक्च्युली त्याही वेळेस मी आभाला मागे 3च किलोमीटर होती फक्त आभा आणि टाइम होतं. तर मी काय केलं, एक आसन लावून ठेवलं तिच्यासाठी. त्यांच्या इकडे त्या गाद्या असतात हलक्या, त्याच्यावर आपलं मी माझं आसन लावलं आणि आभासाठी पण हे करून ठेवलं की ती येईल. तर ती मागे असल्यामुळे उशीर झाल्यामुळे ती आली नाहीये. मग मी आपल्या त्याच्यावरती बॅग ठेवून, मी आसन काढलंच नाही, बॅग ठेवलं मी. माझी आरती वगैरे झाली, कपडे धुवून झाले, हे करून झालं. आणि एका घरातून आम्हाला भोजन आलं. भोजन आल्यानंतर ते लिहून घेतात तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. तर तो त्या आसनावरती बसला आणि 30-32च्या वगैरे एजचा तो असेल, मॅरिड होता. मग महाराष्ट्रीयन लोक थोडेसे बदनाम आहेत ऍक्च्युली परिक्रमेमध्ये, ते ऍटिट्यूड दाखवतात, खूपच आहेत थोडे म्हणण्यापेक्षा. त्यामुळं आपण आपल्या मनात कुठले भाव नसतात. मी पूर्ण समर्पण होते. मी कुठल्याही खाण्यापिण्याला, माझ्यासाठी तो प्रसादच होता आणि तो मला गोडच लागत होता. मी कुठे ऍटिट्यूड दाखवला नाही, काही नाही, काय माहिती, मला तो गोडच लागत होता. काय असेल ते खात होते. मग ते आला, बसला, तो नाव वगैरे लिहिलं, कहा से हो मैया जी वगैरे बोलायला लागला. मग आता आपल्याला बोलताही नाही की बाबा तू जा आणि मला झोपायचंय, कशाला आपण नाही दाखवायचं म्हणा. म्हटलं आपके कितने बच्चे, असं तसं बोल. तर थंडीचे दिवस होते. तर मी स्लिपिंग बॅग दिली आणि 100 रुपयाची एक पातळ ब्लँकेट घेतली. आणि मग जिथे जाईल आश्रमात तुम्हाला तिथे मिळतं, तर ते आपण आपल्या ब्लँकेटच्या वरती, मग मी तिथून रजाई घेतली आणि ते मी असं पांघरून बसले, ते ड्रेस वगैरे चेंज करून, एकूण असे पाय लांब करून बसले. तर तो माझ्या पायाच्या त्या साईडला तिकडे असा डिस्टन्स होतो, बसला आणि ते लिहून वगैरे घेतलं, बोलायला लागलं कहा से, पुन्हा से हो, असं तसं ऐकलं. आणि काय केलं त्यांनी माहितीये का, माझे पाय असे हे लांब होते ना, ब्लँकेट मध्ये हात घातले त्यांनी. मैया जी मैं आपके पैर दबातो. ते अचानक सडनली तुम्हाला ते शॉकिंग होतं. मैं बोले डोंट टच, हाथ मत लगाइए भैया जी, हाथ मत लगाइए, और बिलकुल मुझे पसंद नाहीये. आणि असं क्रॉस मध्ये तो संन्यासी झोपलेला. तोपर्यंत हे थकले होते, वयस्कर होते, ते पांघरून घेऊन वगैरे झोपले होते. मग मला ते जाणवलं, आपल्याला स्त्रीला एक हे दिलेली असते नजर की नाही का. आणि मी म्हटलं भैया जी आप जाइए, मुझे सोना है क्योंकि मुझे जल्दी उठना है. आणि त्या हॉलला असलं स्लायडिंगचं ते चॅनलवालं ग्रिलचं, म्हणजे काय काय मनात विचार येतात, विचार करा तुम्ही. तो गेला ना, तो संन्यासी बाबा, मी शिव्याच द्यायला चालू, म्हणजे याला 75 वर्षाचे म्हातारे नाही दिसले पाय दाबायला, मैया जे आपके पैर दबाने है इसको. त्याचे ते भाषेमध्ये नेवाडी भाषा एमपीची शिव्या द्यायला बरं. आणि त्यांच्याकडे त्रिशूळ होतं. आता हे सगळे जेंट्स, वयस्कर म्हातारे, ह्याला हे नाहीये. आणि ती इतकी भीती बसली माझ्या मनामध्ये. ऍक्च्युली मी खूप स्ट्रॉंग आहे, पण मी घाबरले त्यावेळेस, कारण शेवटी आपण लेडीज आहोत, कुठे ना कुठे बंधनं येतात. आणि ह्या परिक्रमेत असं काही म्हणजे गालबोट लागण्यासारखे ना, आपण कंप्लेंट पण नाही करू शकत ऍक्च्युली पाहायला गेलं तर, कारण काहीतरी वेगळं नको व्हायला. महाराष्ट्रीयन लोक ऑलरेडी बदनाम आहे. मला काही सुचेना, इतकं बेचैन झालं. मग बाबाजी त्यांना म्हटलं, ते मला म्हटले की मैया जी परिक्रमा वासे ना बहुत पवित्र होते, कोई भी आप पे बुरी नजर नहीं डाल सकता, वो जल के खाक हो जाएगा म्हटलं, आणि आप आराम से बिंदास सो जाओ, मैं हूं ना यहाँ. तरी कुठे भी म्हटलं बाबाजी वो त्रिशूल दे दीजिए ना मेरे पास, आपके पास जो त्रिशूल है ना वो दे दीजिए. तर मैं हूं ना माताजी, आप सो जाइए. तोही कमी वयाचाच होता, असं काही फार नाही, 40 वगैरे. ते बाबाजी हे घोरत होते, आपले नाशिकवाले. झोपले बाबा, मैयाचं नाव घेतलं. तेव्हा मी मैयाला म्हटलं, मैया काय माहिती, मला खूप भीती वाटली त्यावेळेस. जे एका अंगावरती मी जे अशी झोपून गेले पांघरून घेऊन, आणि खरंच मला स्वप्न पण इतकं बेकार पडलं की कोणीतरी माझं गळा दाबते. म्हणजे तुमचं मन म्हणतात ना, वैरी चिंतत नाही, ते तुमचं मन. आणि माझी पूर्ण बॉडी पॅक केली आणि असं मी हलू शकत नाही. मी मैयाला हे करते केलं. मी काय केलं, स्वतःला रिलॅक्स केलं. म्हटलं आता मी प्रतिकार करून काही उपयोग नाही, मी रिलॅक्स केलं. आणि मग माझी बॉडी लूज झाली. मी बघितलं, मला काही झोप नाही लागली, सगळे झोपलेले होते. मी उठले, 3लाच उठले, 3ला उठले. थंड पाणी, म्हणजे इतकं थंड पाणी की आंघोळ केली, कपडे धुतले, बॅग भरली आणि आरती केली. फक्त मग मी त्या दिवशी ठरवलं परिक्रमेमध्ये की आपण आता खोटं बोलायचं, की कोणी विचारलं की एकटे का, एकटे म्हणून नाही सांगायचं. आपले दीर जाऊ फॅमिली आहे मागे किंवा पुढे 1 किलोमीटर.
म्हटलं मैया माफ कर, मी माझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी मी खोटं बोलते म्हटलं. आणि आश्रम मधून निघताना आता आपण आश्रम मध्ये असणाऱ्या परिक्रमावासी बरोबर निघायचं, चालताना भले मागे पुढे होऊ. मैया म्हटली की उगीच खूप डेअरिंग नको करू. मग आम्ही 6 वाजता सगळ्यांबरोबर त्यांच्या बरोबर निघालो आम्ही. आणि मग मी एकटीने चालू केलं. सतधारा आलं, तिथलं पण खूप डेंजर असा क्रॉस करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी क्रॉस करत करत मग पुढे एक महाराष्ट्रीयन सोलापूरचे, मला परिक्रमेमध्ये नाशिक मधले इतके परिक्रमावासी भेटले. त्याच्यानंतर सेकंड नंबर आहे तो पुण्याचा. मी सोलापूर जिल्ह्यात म्हणलं एकही सोलापूरचा व्यक्ती नाहीये. एक फक्त भेटले आणि ते लिटरली आमच्या कास्टचे निघाले वगैरे. ते थोडेसे निगेटिव्ह होते परिक्रमेच्या बाबतीत. आणि मी त्यांच्याबरोबर चालायला लागले. त्यांचं स्पीड होतं, त्यांना होतं की 50 किलोमीटर वगैरे, त्यांना पटकन अंतर काटायचं आणि पोचायचं. त्यांना ते हे होईल, स्वीकारलं जाईन की लोकांच्याकडून आपण खाणं, काही नाही पे करणं किंवा काय, किंवा कुठेतरी ते थोडेसे आहेत, आस्तिक आहेत, पण खूप निगेटिव्ह झाले ते परिक्रमेचे की मला. आणि सोलापूर म्हणजे खूप गरमीचं ठिकाण, त्यांना थंडी. असा ताडमाड व्यक्ती पण तो थंडीला इतका घाबरणारा की काय सांग, त्याला ते पटकन करायचं होतं. मी उन्हाळा 50 डिग्रीच्या 45 डिग्री सण म्हटलं, दादा मला बिलकुल उन्हाळा सहन होत नाही म्हटलं. आणि मग ते भेटले, त्यांच्याबरोबर चालत राहिलं. मग त्यांनी, माझे मिस्टर बोलले, ते म्हणे काही काळजी करू नका, ताई बरोबर मी आहे. मग आपले कास्टचे पण आमचे पाहुणेही निघाले, तर ह्यांना थोडंसं रिलॅक्स वाटलं. कारण मी घरी तोपर्यंत थोडे दिवस सांगितलंच नाही की आभा नाही. परत म्हटलं आणखीन यांना शॉकिंग होईल, एक तर सीमा परत. मग मला ओरडायला लागले, अरे तू काय? म्हटलं अरे आहेत परिक्रमावासी बरोबर, काही घाबरण्यासारखं नाही, असं नाहीये. ते दादा होते. मग असं चालत चालत कसं व्हायला लागलं, ते त्यांच्याबरोबर आणखीन एक भेटलं, ते 50 किलोमीटर चालणारा व्यक्ती, मी 40. 50 म्हणजे खूप अति झालं. कारण तोपर्यंत तुमचं वेट लॉस होतं, तुमचं फॅट हे होऊन गेलेलं असतं, थोडीशी तुमच्यामध्ये अशक्तपणा आलेला असतो. कारण नेमावर पर्यंत पोहोचणं म्हणजे तुमची 75% तुमची परिक्रमा. म्हणजे आम्ही त्या दरम्यान त्या टप्प्यात होतो. नेमावरच्या अलीकडची ती मोठी सिटी कुठली, सीमा दिदींचं जिथं आश्रम आहे ते, तिने सांगितलंय ते जबलपूर. जबलपूर. जबलपूरला तेव्हा ते माझ्याबरोबर दादा होते आणि एमपीचे एक हजबंड वाईफ होते, आणखीन एक जण होता. आम्ही असे 5 जण सगळे फुल एनर्जीने चालणार होतो 30-40 मिनिट. पण तो जो किनारा असं इतका रिस्की आहे ना, स्प्रिंकलर, गव्हाची शेती आणि फक्त एवढासा रस्ता असतो. आणि इकडे 60 फूट खोल नर्मदा मैया. आणि असं तुम्ही किती ट्रेकिंग वाले असो नाही तर कुठलेही असो, फार डेंजर. ते घसरण, तुमचे पाय एक घुसला की दुसरा काढायलाच येणार नाही असल्या ह्याच्यातून आम्ही. तो किनारा सगळ्यात रिस्की किनारा आहे तो. जबलपूरच्या अलीकडचे एक 8-9 मुक्काम जे आहेत ना, ते पूर्ण डेंजर आहेत अगदी. काही लोक मग रोडच पकडतात, जे ज्यांना जमत नाही ते. मग मी जबलपूरच्या अलीकडे काय झालं, एका मुक्कामाला ते एमपीचे कसे शेतकरी लोक होते, हजबंड वाईफ. त्यांना ते शेत असलं आणि ते असे व्ही आकाराचे हे लावलेले तारेचे कंपाऊंड, त्याच्यातनं तुम्ही उडी मारताना तुमची बॅग फाटणार. सगळं आम्ही करू शकलो, पण ते जे रिस्की होतं ना, ते मी करू शकले असते, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जबलपूर एक 50-60 किलोमीटर असेल, तेव्हा काय झालं, तो असा रिस्की रस्ता होता की ते सोलापूरचे जे दादा होते ना, ते माझ्यासमोर घसरून इतके डेंजर पडले ना की आता जातीलच मैयामध्ये. मला आता पोहायला येतच नाहीये, त्यांना येतच मला. मग ते जरा थोडंसं, आणि तुम्ही पूर्ण ओले चिंब होता, कारण गव्हात ते स्प्रिंकलर असं दव असतात की पूर्ण म्हणजे तुम्ही याच्यापर्यंत भिजून जातात चिखलानी. मग आता म्हटलं आता बस, आता आपण काय करू, रोड पकडू म्हटलं. मग आम्ही दोघं, ते तिघं म्हटले नाही आता थोडंच आहे असं. म्हटलं नको, आता नको म्हटलं, आपण आता रस्ता पकडू म्हटलं. मग जेव्हा आम्ही त्या किनाऱ्यांवर लागलो, तुम्हाला सांगू का, काहीच दिसेना समोर, ना गाव दिसेना, ना घर दिसेना, काही नाही. असे उंच उंच मातीचे टिले, कुठून कुठं जावं काहीच कळलं नाही. मॅपवर काय दाखवणं, गुगल मॅपवरती. तर असं पुढे चालत चालत थोडी शेती क्रॉस, एक छोटीशी झोपडीमध्ये एक व्यक्ती होता, त्याला विचारलं. तो म्हणे असं पुढे गेलं की गाव लागेल म्हणे तुम्हाला, आणि तिथून तुम्हाला 13 किलोमीटर का काहीतरी हायवे लागेल म्हणे. म्हटलं ठीक आहे. गेलो. मग एका गावी पूर्ण भिजून चिखलामध्ये अक्षरशः हे झालेलं. मग तिथे एक व्यक्ती सकाळच्या क्रियेला आलेला, सकाळचं पहाटेचं टायमिंग. तर त्याच्या म्हटलं भैयाजी गाव किधर आहे, कुठंच गावच दिसत नाही सगळीकडे. आणि दोघंच आम्ही, भीती पण वाटायला लागली, तेही घाबरले. म्हणे
ऍटलिस्ट कुठेतरी चुकायला नको ना. मग तो भेटल्यानंतर मग म्हणे 2-5 मिनिटाच्याच अंतरावरती गावला. तो ऍक्च्युली मुंबईमध्ये नोकरीला होता. मग गावी आलेला काही ते कारणाचं. मग त्यांनी त्याच्या घरी नेलं, शेकोटी पेटवली, म्हणे थोडं शेकोटी समोर बसा, चहा वगैरे करून दिला. मग चहा पिलं. 1-2 गावं क्रॉस करत 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 आम्ही हायवेला लागलो. आणि सीमा दीदीच्या आश्रम मध्ये जायचं होतं आम्हाला. मला जायचं होतं, स्पेशली सीमा दीदींना भेटायचं होतं. असं वाटलं 20-25-35 किलोमीटर असेल. आम्ही 18 किलोमीटर चालवून गेल्यानंतर सीमा दीदीला मी फोन केला. तर मला म्हटले 18 किलोमीटर आहे तिथून, तू जिथं थांबली. ठीक आहे म्हटलं, 40 किलोमीटर पर्यंत आपण करू, म्हटलं प्रयत्न करू. मग चालायला चालू केलं. मग मी ते पेनकिलरची वगैरे गोळी खाल्ली, कारण थकलो होतो ऑलरेडी. ते सगळं एवढं सगळं भिजून हे झालं. तर मग तो हायवे आहे, तो नॅशनल हायवे, अशी वाहनं. आणि एकदम आम्ही दोघांनी केळी वगैरे, मग तिथे थोडेसे हे मिळतं, केळी बिळी घेतली, खाल्लं. आम्हाला भोजन कुठे मिळालं नाही. 47 किलोमीटर चाललो त्या दिवशी. आणि मग सीमा दीदीनं फोन केला, तर आप बैठोगे क्या गाडी पे, म्हटलं नाही. तो बोली ठीक है, मैं एक काम करती हूँ, मेरे एक इसको भेजती हूँ आश्रम के, तुम एटलीस्ट बॅग दे दो. तर मग मी म्हटलं दादा अजून एवढं किलोमीटर सांगता, आपण बॅग देऊयात म्हटलं, म्हणजे पटपट चालू, कारण अंधार झाला. आणि माझ्या मिस्टरांचा फोन. आणि शेवटी त्यांनी मला बहीण मांडलं होतं. हे जे पुरुषच ना, नवरा काय म्हणणार, अरे तू पुरुषाबरोबर एवढं रात्रीचं उशीर, हे काय थांबायचं ना कुठेतरी आश्रम बघून, लेडीज बघून वगैरे. आणि खूप उशीर, म्हणजे तो दिवसाचा मला वाटतं 8 वाजून गेले असेल. आम्ही अंधारात चालत होतो. तर म्हटलं दादा बॅगा देऊयात, जेणेकरून आपण पटपट जाऊ. मग आम्ही काय, ते आले बघा किती सेवा असते. सीमा दीदींनी मग त्यांना पाठवलं आणि मग बॅगा दिल्या. आणि आम्ही 8, 8:15, 8:30 सगळ्यात लेट पोहोचणारे आम्ही दोघंच होतो. पोहोचल्यानंतर वा मस्त. ते पोहोचलेलं 47 किलोमीटर चाललेलं ते क्षीण गेला सीमा दीदीला भेटल्यानंतर. आणि सीमा महामुनी, ज्यांनी तुम्हाला माझं नाव सजेस्ट केलं, त्या तिथे सेवेला होत्या आपल्या पुण्यातल्या. आणि ह्या सीमा दीदी ज्या मुंबईला असतात पण आहेत त्या जबलपूरच्या. आणि त्यांची अख्खी फॅमिली सेवा करायला, एवढी वेल एज्युकेटेड. बिलकुल सीमा दीदी कंटाळत नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचारा, प्रत्येक परिक्रमावासी जवळ जाऊन त्यांची क्युरियस, इथून पुढे कसं जायचं, काय जायचं, सगळे मेडिसिन, सॉक्स, खाणं एवढं सुंदर, नाश्ता, रजाई. माझं त्यांनी आणि दादांचं आसन लावून आमच्या बॅगा वगैरे ठेवून आमच्या सेवेला, सगळ्यांच्या नाही इतक्या लोकांच्या सेवेला ते हजर. मग 47 किलोमीटर त्या दिवशी चाललो. मग त्याच्यानंतर सीमा दीदीच्या इथला मुक्काम झाला. आणि मग ते जबलपूरच्या पुढचंच खूप युट्यूबवरती मैयाचं एक ठिकाण आहे की अगदी दगडात ह्याच्यातनं हे होते, ते भेडाघाट. भेडाघाटचं अट्रॅक्शन मला एक पॉइंट असं अट्रॅक्शन होतं की ते पोचायची एक नाही गौड लागते. भेडाघाटला जायचं. आम्ही निघालो सकाळी. मग भेडाघाट मार्गे गेलो. पण ते आम्ही असं झालं की ते बरेच तिथून पुढे गौरी घाट वगैरे हे छान छान घाट लागतात. जिथे गौरी घाटला जशी गंगा आरती असते ना, तशी नर्मदा आरती खूप सुंदर असते ती. मग ते पाहायला मिळाली का तुम्हाला? हो, मी म्हणजे मला त्यावेळेस परत प्रॉब्लेम आला. मग मी लांबून हो मला तिथेच एक एमपीचे एक चॅनलवाले होते, आठवत नाही मला, त्यांनी तिथे माझी चालत चालत मुलाखत वगैरे घेतली. गौरीघाटच्या पुढे. मग गौरीघाटला थांबले नाही, कारण गौरीघाट हे खूप गर्दीचं ठिकाण. आश्रम मध्ये पण लोक, गौरीघाटचं महत्व आहे त्यामुळे लोक तिथे थांबतात, परिक्रमावासी थांबतात, आणि इतरही टुरिस्ट म्हणा किंवा दर्शनाला येणारे वगैरे. आणि मला नको होतं की आपल्यामुळे आपलं कोणाला. आणि सीता आश्रम होतं पुढे. तर सीता आश्रमचा असा किस्सा की आम्ही गेलो पुढे. माझं ते दादांकडे होतं सगळं पूजेचं साहित्य वगैरे. तर मैया कशी काळजी घेते बघा, हेच आहे ऍक्च्युली मैयाचं प्रेम. की मला त्या दिवसामध्ये 2 वेळा मे बी मला तसा प्रसंग आला, तर मला असे आश्रम भेटले की माझ्यासाठी छान सेपरेट सोय, आरामाचं, बिलकुल त्रास नाही वगैरे. आणि पुढे गेलो एक 3 किलोमीटर, तिथे सीता आश्रम होतं. आणि ते आश्रम कोणाचं होतं, तर एक रिटायर्ड ऑफिसर, पोलीस. हो का? अच्छा. एवढं सुंदर आश्रम, रिसॉर्ट सारखं लाईक वगैरे. आणि आम्ही गेलो, खूप त्यांना नाही का, आणि कुणीच नाही, एक 2-3 परिक्रमाची छान झोपायला, माझं सेपरेट वगैरे. तिथली जे त्यांचं जे मंदिर होतं, आणि ते त्यांनी लग्न नाही केलेलं, म्हणजे रिटायर्ड होते, पण स्ट्रिक्ट फार. आणि शिस्तबद्ध अगदी वगैरे. आरती इतकी सुंदर झाली, म्हणजे तुम्हाला दैवी अनुभव म्हणतात ना, की मला तिथे तो अनुभव आला. मला मैया भेटली वगैरे, पण म्हणतात ना, तो कधी कधी म्हणतात ना, तुमची 7 चक्रास जागृत झाल्यानंतर तुम्ही म्हणजे हर गोष्ट तुमच्यासाठी झिरो असते. कुठलीही, म्हणजे माणसाच्या आयुष्यात पैसा, सुख, संपत्ती, शारीरिक सुख,
ह्याच्यापेक्षा पलीकडचं जी काही असतं ना की जे तुमचे चक्रास किंवा तुमची ती जगू, तिथे गेल्यानंतर आरतीला गेल्यानंतर मी डोळे बंद, इतकी सुंदर मूर्ती होती मैयाची. आरती झाल्यानंतर मला माझ्या पूर्ण बॉडीमध्ये असे वेगळे शहारणी रोमांचिक बॉडी अशी झाली ना, मी जेव्हा डोळे उघडले ना तो वेगळाच अनुभव होता. आणि मग आम्ही बसलो भोजन करायला संध्याकाळचे. तोपर्यंत माझे त्यांच्याशी गप्पा झालेले की माझे पप्पा पण डिपार्टमेंटचे, त्यांनी एक आश्रम परिक्रमावासी एमपीचे आले होते की ते गाडीवाले होते, हे त्यांनी बरोबर असा क्वेश्चन नाही काय सीएडी सारखा टाकला आणि ओळखलं की म्हणे इथं फक्त पैदल परिक्रमावासींच्या सेवेसाठी मला मैयानी सुचवले, गाडीने येणाऱ्यांसाठी नाही, हे लोक ब्लँकेट गोळा करत येतात वगैरे. मी पाहतच राहिले त्यांनी असा क्वेश्चन टाकल्यानंतर. मग ते मी जरा इन्स्पायर झाले, यार खरंच पोलीसवाले ते पोलीसवाले. आमच्या गप्पा वगैरे झाले आणि मला एवढं छान, मला माझे पोलीसवाले म्हटलं की एक इमोशनल आणि टच बाजू की आपल्याला बालपण गेलेलं असं. मग आम्ही जेव्हा जेवायला बसलो आणि ते वाढत होते स्वतः, आणि मी पालेभाजी कुठली तरी खाल्ली खूप दिवसांनी आणि रोटी, ते छोटे छोटे असतात त्यांच्या इकडे, 2 खाऊ शकतो माणूस कितीही भूक असली तर, नाही का. त्यांनी मला ऍट अ टाइम 4 का 5 हे केलं. म्हणलं नाही नाही बाबूजी मैं इतना नहीं खा सकती असं. आणि एवढी भाजी दिली. 2 तेरे बाप ने दी है, तेरे बाप के लिए अगर तेरे पापा देते तो तू नाही खाती. तर मी पुढे काहीच बोलू शकले नाहीये. खाल्ले मग ते. म्हटलं ठीक आहे, ये तेरे बाप का प्यार आहे म्हटले. म्हणजे तुम्हाला अशी लोक भेटतात की तुम्ही डाऊन कुठेच होत नाहीये. मग तिथून पुढे थोडस नेमावर, जबलपूर पासून पण नेमावरच कठीण आहे. ऍक्च्युली सोपं कुठलंच नाहीये. लोक म्हणतात की शूलपाणी, मांडवगड वगैरे नाहीये, हर दिवशी वेगळी परीक्षा आहे तुमची. मग काय झालं की एका ठिकाणी असं पोहोचलो की आता उद्या आपण संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत नेमावरला पोहोचणार. मग तिथे असं झालं की माझ्याबरोबर जे सोलापूरचे दादा होते त्यांच्याबरोबर अजून एक सोलापूरचाच व्यक्ती भेटला. ते कसं करायचे माहिती का, फास्ट पुढे चालायचे. मी मागे ना थोडं बहुत, ते दादा मागे बघायचे. पण पुरुषांचं असतं ना की खूप एमपीचे लोक खूप केअरिंग आहेत, ऍक्च्युली खूप केअरिंग आहेत, थांबतील करतील वगैरे. ते खूप 45 वगैरे चालले ना. मग मला खूप, माझ्या बॉडीला ताण आला ऍक्च्युली. 40, 45, 40, 42 आभाला सोडलं तसं माझा 40च्या खाली हेच नाहीये. मग तिथं आल्यानंतर 2 आश्रम होते जवळजवळ, आणि पहिल्या आश्रमात थांबले तर तिथे जागा ह्या दोघांना नव्हती, हे दोघं पुढे गेले. आणि मी त्या आश्रमामध्ये थांबले, तिथे लेडीज वगैरे होते. मग त्यांनी मला फोन केला की आहे का तुम्हाला, म्हटलं हो दादा आहे, म्हटलं काही काळजी नको, म्हटलं करू आहे, लेडीज पण आहे. तिथे मला नाशिकचे 2 लेडीज भेटल्या, म्हणजे अजून पण होते, एमपीचे वगैरे होते वगैरे. तर मी विचार केला की आता बस कुठंतरी ते आतून तुमची बॉडी जबाब द्यायला लागते की म्हटलं आता उद्या आपण नेमावरला पोहोचणार आहे. जेव्हा तुम्ही खरं म्हणजे नेमावरला अमरकंटकला पोहोचता जबलपूर नंतर, तेव्हा खरी तुमची 75% ना रिलॅक्स होतात लोक. तर मी विचार केला की आता मी उद्या अमरकंटकला पोहोचणार, माझी 75% परिक्रमा पूर्ण ना, माझ्याकडे पुढे जाऊन एवढे दिवस आहेत की मी बरोबर महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तो पोहोचेल. त्यामुळे मी विचार केला की आता पुढे 35-32 चालू, आणि यांना आपल्यामुळे थांबायला नको, यांना लवकर जायचंय. मग आपण यांना सांगू की तुम्ही जा. आणि माझ्या बरोबर होते नाशिकचे 2 लेडीज आणि बरेच लेडीज होते वगैरे. मग सकाळी उठलं आणि मी त्यांच्याबरोबर चालायला लागलं. मग मध्येच रस्त्यात ते सोलापूरचे दादा वगैरे भेटले. म्हटलं दादा आता तुम्ही, मी काही 50 किलोमीटर किंवा 40-42 पण नाही चालू शकत आहे, आणि आता नाही चालायचं, दोघी पळपळ पळायचं नाही, आता मला रिलॅक्स करायचं नामस्मरणासाठी, याच्यासाठी मी 30-32 ने चालेन, तुम्ही जा, माझी काही काळजी करू नका, माझ्या बरोबर नाशिकचे हे आहेत आपले महाराष्ट्राचे. ठीक आहे म्हणले बरं झालं, माझी पण चिंता मिटली. ते लोक गेले. त्यांनी त्याच दिवशी तट परिवर्तन पण केलं, पोहोचले. तट परिवर्तनाची पूजा असते ती केली. मग आम्हाला वाटलं की 20-25 वगैरे, पण तोही 38 किलोमीटरचा टप्पा. आणि आता तुम्ही म्हणता की लक्कडकोटचं जंगल किंवा शूलपाणीचं जंगल, मला असं वाटतं की युट्यूब मध्ये प्रत्येक लोकांनी मुलाखत देताना अमरकंटकच्या जंगलाला हे तितकंच महत्व द्यावं, कारण ते आणखीन त्याच्यापेक्षा रिस्की. आणि रस्ता काय तुम्हाला तिथे, काही रस्ता थोडी जंगलामध्ये, बांधणीचे रेड कपडे, रेड कलरचे रिबिन्स वगैरे झाडाला बांधलेल्या, ती तुमची दिशा दर्शक त्याच्यानी. आणि त्या पावसानी त्यांनी विरलेल्या, कलर डल झालेला, शोधत अशा ह्याच्यातनं, त्या ह्याच्यातून मग मी आणि माझ्या बरोबर होत्या उषा मावशी आणि अलका मावशी, ह्या दोघी नाशिकच्या, आम्ही असे आणखीन होते एमपीचे वगैरे करत करत आम्ही अमरकंटकला पोहोचलो. अमरकंटकला पोहोचल्यानंतर आम्ही मैयाचं जिथे उगमस्थान आहे ना, संध्याकाळी आम्हाला तिथे 7:30 वगैरे वाजले असते पोहोचायला. तिथे दूधधारा वगैरे आहे मध्येच, दूधधाराचं वगैरे दर्शन घेतलं आणि गेल्यानंतर तो एक माहिती का म्हणतात ना, तुमचे
सिक्स सेन्स किंवा तुमच्या मेंदूला तुम्ही कुठेतरी एक सूचना दिलेली असती की आपण आता बऱ्यापैकी रान गाठलेलं आहे आणि एक वेगळं आनंद, इतका आनंद झाला ना की आपण अमरकंटकला पोहोचलो. बापरे, आता अर्ध काय पाऊण युद्ध जिंकलेलं आहे. मग तिथे पोहोचलो, रात्री आम्ही तिथे थांबलो आणि खूप मी म्हणजे रेकॉर्ड्स केलेले आहेत माझ्याकडे, खूप व्हिडिओ आहेत तिथले. तिथे मी पहिल्यांदा एक व्हिडिओ छान बनवला नाही, फेसबुकवरती पोस्ट केला. मी तोपर्यंत काही केलं नव्हतं. आणि मग चालताना वगैरे पण माझे असे व्हिडिओ असायचे, ते घरचे करायचे, माझे मामा वगैरे पाहायचे. मी कुठे पोस्ट वगैरे केलं नव्हतं. पहिला व्हिडिओ मी फेसबुकला टाकला आणि मुक्काम केला. तट परिवर्तनाची पूजा दुसऱ्या दिवशी केली. तिथे खूप छान महात्मा सांगितलं. कन्याभोजनासाठी आम्हाला ते एका दिवशी बोलवतात असे लोकांकडून, पैसे वगैरे दिले 5 कन्यांचे. त्याच्या आधी पण आम्ही बऱ्याच जिथे मोका मिळेल, सीमा, मी आणि आभा, कन्यापूजन कन्याभोजन जसं जमेल तसं. आम्ही कधी कधी आरती करताना जवळ स्कूल असे छोट्या मुली यायचे की मग त्यांच्या आम्ही पूजन करायचं वगैरे. 10-10 रुपयाचे, काही नाही मिळालं तर कॉइन, हे घ्या तुम्ही बांगडी, जे 20-20 रुपये जे तुमच्या स्वइच्छेने द्यायचं. मग ते खूप छान केलं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परत रात्री नाही तट परिवर्तन, सकाळी उठलो. तट परिवर्तनाची ती पूजा, खूप सुंदर पूजा केली, ती पण रेकॉर्ड केली. ती पूजा वगैरे केली आणि तट परिवर्तन केलं. मग जोश मध्ये रिलॅक्स सगळे झालं. आता तरी पण 750 वगैरे 800 किलोमीटर. ठीक आहे म्हटलं, जाऊ आपण, करू. मग तिथून परत जेव्हा आम्ही निघालो ना, तिथे आम्हाला पण काय झालं की आश्रमच नाही भेटलं, जेवायला वगैरे काही भेटलंच नाही. खूप आम्हाला चालावं लागलं. आणि अमरकंटकचा पण रस्ता जो आहे, लोणावळ्याचे कसे रस्ते आणि जड ना, असं एवढी माकडं की काय, ते तुमच्या बॅगेतनं काढून घेणार. आणि रोड चांगला, गाड्या वाहतायत वगैरे, पण असं कुठं आश्रमच नाही भेटला आम्हाला. खूप चालावं लागलं. मग एका ठिकाणी एक संन्यासी होते, मग त्यांनी, आम्ही गेल्यानंतर ते पण स्ट्रिक्ट होते, खिचडी वगैरे हे केलं, खाल्ले. परत दुसरा मुक्काम एका ठिकाणी आला आणि मागून येणारी लोक, त्यावेळेस बर्फ म्हणजे ओले गारा एवढे मोठे पडलेले, त्या तिथे अडकले. इतके लोक भिजले, म्हणजे काहीच नाही ना त्यांच्यावर. पण त्यावेळेस आम्ही एका आश्रमात होतो, मुक्काम केला. तिसऱ्या मुक्कामाला असं झालं की उषाताई आणि अलकाताई, अलका मावशी आणि उषा मावशी, आम्ही आणि असे एमपीचे अजून कपल होते, असे निघालो चालत. उषा मावशी अशा होत्या की त्या, आपण सशाची आणि कासवाची गोष्ट मध्ये कासव जिंकतो ना, त्या टाईप होत्या त्या. त्यांनी त्यांच्या चालण्याच्या स्पीडमध्ये बिलकुल हे केलं नाही. सावकाश सावकाश सावकाश. आम्ही 4-5 किलोमीटर पुढे असले तर ते बरोबर पोचायचंच. त्यामुळे त्या थकत, ऍक्च्युली खरं म्हणजे परिक्रमेत तसं चालायला हवं, हे लास्ट टप्प्यात मला कळलं. आणि माझं ताड चाललं नाही का. त्या ह्याच्यामध्ये एका त्या मागे चहा वगैरे त्यांनी घेतला ना, आम्ही पुढे जाऊन थांबलो. एका ठिकाणी एका दुकानदाराने आम्हाला बोलवलं चहा घ्यायला थांबलो. आणि मग उषा मावशी आल्या. म्हटलं ह्या आधीच ऑलरेडी हळू चालतायत आणि त्यांनी चहाही म्हणे, मी चहा घेतलाय. मग म्हटलं उषा मावशी तुम्ही पुढे जा, आम्ही तुम्हाला गाठतो, तुम्ही नका टेन्शन घेऊन. त्यामुळे ते चालत बोलले, म्हणे ठीक आहे मी निघते. आणि पुढे जाताना असं झालं की ते मला फोनवरती सांगायचे आम्हाला असं. पुढे गेल्यानंतर त्यांना एक वेगळं एका व्यक्तीने सांगितले, इकडून गेलात तुम्ही तर तुम्हाला 30 किलोमीटर कमी पडेल ज्या ह्याला जायचं ते. तर त्यांनी सांगितलं मला, मावशीने, अर्चना असं आहे, तिथे तुला दगड दिसेल, तिथे काही बाण वगैरे नाही किंवा असं आहे तसं आहे, पण कसं असं ते तुम्हाला दूर करायचं असं एक व्हॅल्यू काय करणार. पण माझ्या बरोबर कसं झालं, उषा मावशी गेल्या तिकडे त्या एमपीच्या लोकांबरोबर आणि दुसरे 1-2 लोकांनी, मी आणि त्यांच्या बरोबर जे पहिल्यापासून एकत्र नातेवाईक आहेत, त्या काहीतरी इनिबाईचं काहीतरी त्यांचं नाते दूरचं, अलकाताई माझ्या बरोबर राहिल्या. आणि आम्ही ते पण अमरकंटक नंतर तिसरा मुक्काम जो आहे ना, ते पण गुजरात ह्याचं फेमसच ठिकाण आहे, नाव मला आठवत नाही. मग आम्ही गेलो पुढे, आम्हाला ते कळलंच नाही, रस्ता दिसलाच नाही. मग आम्ही पुढे गेलो. हे असे गेले, आम्हाला असं जावं लागलं. परत 3 दिवसाचं आमच्यामध्ये अंतर पडलं. बरं, यांच्या बरोबर कसं अमरकंटकला आदल्या म्हणजे 4 दिवसाची आमची संगत होती. जशी आभाशी एक अटॅचमेंट होती, सीमा तर माझी जाऊच होती, तसे हे माझ्या बरोबर मूर्ती आहेत, चालणारे आहेत, फक्त नाशिकचे. आता अलकाताई माझ्या बरोबर, तर त्या कशा खेड्यातल्या आणि साधे मोबाईल त्यांच्याकडे. आणि ह्या इनबाई दोघी, आता ते यांच्या घरून फोन चालू झाले, त्यांना वेगळे फोन, यांना वेगळे फोन, की अरे कसं काही तुम्ही चुकला. आणि तिथे काय अंदाज बांधता येईल की आम्ही आता पुढे कुठे भेटू, त्यांचा मार्ग कुठला, आमचा मार्ग कुठला, काहीच कळायला मार्ग नाही. त्या ह्याच्यामध्ये त्या झाल्या जरा हे हायपर. हा, आणि मी चिडले अख्ख्या परिक्रमेत तिथे, मला सांगते. आणि त्या त्यांना नातू वगैरे आलेले. आता त्यांना मी माझ्याबरोबर, आम्ही दोघीच आता
परत आता इथून पुढे आम्हाला दोघीला. त्यांचं ते कसं व्हायचं, बडबड खूप करायच्या. बडबड इन द सेन्स की त्यांना ते मुलीचा फोन येणं, परत त्यांचं फोन येणं की अरे उषा ताई कुठे राहिल्या, उषा मावशी कुठे, नाही का तुम्ही आता कधी भेटणार, घाबरून गेले. उषा मावशींकडे पण स्मार्टफोन होता, पण असं नाही का लोकेशन किंवा ह्या गोष्टी त्यांना जास्त हे करता येत नव्हतं. आणि यांच्याकडे साधा फोन. मग काय व्हायचं माहिती, 4 पावलं चाललं की त्या हे करायच्या, आता अर्चना ते आपल्याकडं त्यांना लवकरचाच मार्ग मिळाला, मग असं मग तसं मग असं. हे 3 दिवस तुम्हाला सांगू ना, मी इतकी इरिटेट झाली, माझे पेशन्स लेवल जवाब दिले आणि मी त्यांच्यावर चिडले. म्हटलं मावशी प्लीज, म्हटलं तुम्हाला मी पोच करते, म्हटलं माझे त्या अख्ख्या परिक्रमेत त्यांच्याने माझेच खटके उडले. आणि मग 3ऱ्या-4थ्या मुक्कामी आम्ही त्या 1 दिवस पुढे गेल्या. मग त्या थांबल्या आमच्यासाठी 1 दिवस, म्हणजे जे कासवाच्या गतीने चालणारे व्यक्ती पुढे गेली. आणि मग एक ठिकाण असं आलं की तिथेही आम्ही जवळजवळ 38 किलोमीटर चालून गेलो. 37-38. मी उषा मावशी अलका मावशींना घेऊन चालले. उषा मावशी भेटल्या आणि मी हुस केलं की आता मला पिछा सोडायचं यांच्यापासून, अलग अलग, की नाही मला एकटीला, मी नाही ह्या अशा ह्याच्यात करू शकत, नामस्मरण होत नाही, काही नाही वगैरे. मग उषा मावशी भेटल्या आणि ह्या अलका मावशी, हे घ्या म्हटलं, तुमची मी भेट घालून दिली, हे व्हायला नको. आणि आता माझं मी इथून पुढे नर्मदे हर म्हटलं. आणि मला काही सहन होणार, म्हणजे कसे आता तुमचे आणखीन विकनेस झालेले असतील, मेंदू, शरीर सगळं. आणि काय झालं माहितीये का, परिक्रमेमध्ये असं असतं की मैया परीक्षा पण बघते तुमची. आता मला त्या आश्रममध्ये मुक्काम करायचं नव्हतं, कारण मुक्काम केला तरी सकाळी यांच्या बरोबर निघावं लागेल. पुढे 12 ते 14 किलोमीटरचा मुक्काम होता, तो जंगलातला होता, कठीण. आणि असं होतं की 5 वाजले होते आणि नर्मदा जयंती होती दुसऱ्या दिवशी. आणि ते जे मुक्काम होता ना आदला, तो मुक्काम तिथे किनारा वगैरे असं व्यवस्थित नव्हतं. आणि मला महाराजपूरला जायचं होतं, त्याच्या पुढे महाराजपूर होतं. आता मग मी म्हटलं की मी जा. आणि असं झालं की तिथे आश्रममध्ये देखरेख करणारी एक लेडीज मला सारखीच हे करायला लागली, मत जाओ मैया, फस जाओगे, असं तसं. जरा नाही का अरोगन्सीने बोलायला लागले. लवकर चहा प्यायचा होता, थकलं होतं, काही नव्हतं. त्यांना उलट एक चालवणारा मी दूध आणायला पैसे दिले, तो बनवे नाही लवकर, थोडस ते साफसफाई करणारा असतं की देतात वगैरे, नाही का. आणि नंतर ते जे तिथले जे संन्यासी होते ते पण असंच निगेटिव्ह बोलायला लागले. मी खरं सांगू, एक संन्यासी आणि एक लेडीज वरची त्या दिवशी चिड. म्हटलं बाबा जी पैसा निगेटिव्ह क्यों बोल रहे, मेरे साथ मैया है ना, मैं जाऊंगी, जो होगा वो देखेंगे, मुझे अब ऐसा क्यों बोल रहे हो, चलने वाले को चलने दो ना आप. मग त्याला ते कुठेतरी जाणं, नाही ठीक आहे मैया आप जाओ, असं तसं, नाही का. मग हे अलकाताईंची इच्छा नव्हती चालायची तेवढी, मला तेच हवं होतं की हे आता नको. म्हणजे उषा मावशीने अख्खा दिवस आराम केला होता, त्यामुळे नाही जाऊया. पिच्छा सोडवायला गेले तर कसं नाही येणार म्हणे, नाही जाऊया अर्चना. मग मी म्हटलं उषा मावशी, मी अलका मावशींबरोबर नाही का माझी चिडचिड होते, म्हटलं म्हणजे मी त्यांना दोष देत नाहीये, म्हटलं असं मला प्लीज मला एकटीला जायचंय, म्हटलं जाऊ दे. मग मी असं केलं. तुम्हाला माहिती का तो शब्द उषा मावशींचा, अर्चना तू तुझ्या आईला सोडून जाणार का, तुला माझी शपथ आहे, जर आम्हाला सोडून गेलीस तर, असे म्हटले. मी पुढे पाऊल टाकलेलं, त्या व्यक्तीने आई म्हणून मला शपथ घातली की तू सोडून गेलीस तर तुला माझी शपथ आहे. आणि मग म्हटलं हे कुठेतरी मैया म्हणते की तुला अक्कल आहे, तुझ्याकडे ते बघायचंय, हे आहे, तू या दोघींना असं सोडून जाशील का. मग मी माझा थोडा कमी केला किंवा काय, म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं मी इथे नाही थांबणार आहे, मला महाराजपूरला हे करायचंय नर्मदा. 9 तारखेला मी अमरकंटकला, 27 तारखेला माझे 27 तारीख बर्थडे आहे, 27ला उचलली, म्हटलं 9 तारखेला मी ह्याला होते, 20ला मी, तर माझ्यासाठी तर डेट्स मला ह्यालाच जायचंय, म्हटलं महाराजपूरला जायचंय जयंतीला. ते म्हटले जाऊया की, म्हटली. आता उषा मावशी निघाल्या, मी निघाले, म्हटलं नंतर अलका मावशी, त्याच्यानंतर एक एमपीची लेडीज होती, मैं भी आऊंगी म्हणजे आपके साथ. मग आम्ही सगळे निघालो, असं जंगल आणि वाहनं जात आहेत, कुठे काही थांबायचं. अक्षरशः त्या वेळेस त्यांची बॉडीनी जबाब दिला, म्हणजे इतकं चालणं झालं की 40-42 येईनच आश्रम आला. दिसलं बाबा एकदाच आश्रम, मैयाच्या किनारी, महाराजपूरच्या अलीकडचं, ह्यांची तपोभूमी हीच ना महाराजपूरच, आय थिंक. एवढं सुंदर आश्रम होतं ना तुम्हाला सांगते. आणि कार्यक्रम सगळे साऊंड हे लावलेले, आणि तिथे काहीच नव्हतं, म्हणजे असं वाटतच नव्हतं की नर्मदा मैयाची जयंती वगैरे. मग थांबलो, सगळे भजन बिजन खूप छान झालं. म्हटलं चला ठीक आहे, एवढं चाललं, एवढं ह्यांना मी आणलं थकून, पण त्याचं काहीतरी सार्थक झालं, म्हटलं. मग आम्ही तिथे
ते कढई लावू नका, कढई म्हणतात, कढई प्रसाद म्हणतात, हो, कढई प्रसाद. वगैरे ते प्रसाद केला, कन्याभोजन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून मैयामध्ये स्नान केलं, आरती केली, खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर आम्ही महाराजपूरला निघालो. तिथले लोक आम्हाला तिथून थोडंच होते महाराजपूर, जयंतीच्या दिवशी, जयंतीच्या आदल्या दिवशी ह्या ठिकाणी पोहोचलो. त्याचं नाव आठवत नाहीये, हेच आहे ह्यांचं तपोभूमीच आहे. आम्ही महाराजपूरला निघालो. महाराजपूरला गेल्यानंतर तिथे पण एक नदी क्रॉस करायची. तिथे कन्फ्युजन होतं की तीन नद्यांचा संगम आहे. खूप जणांना आम्ही विचार, गर्दी खूप होती कारण खूप मोठं पांडुरंगाची वारी कशी असते ना तशी महाराजपूरला खूप गर्दी असते मैयाच्या ह्याच्या दिवशी. तर मग आम्ही पोहोचलो तिथे, नदी क्रॉस केली. दुसरीच कुठली तरी नदी होती. मग तिथे मैयाला चुनरी अर्पण करतात. तो सोहळा आम्हाला इतका सुंदर पाहायला मिळाला की ते नावाडी नाही का इकडून तेवढं साड्याला 100, 200, 400 साड्या हे केलेल्या असतात. आणि ते बोटीमध्ये बसून ते तिकडे हे करतात. तिकडचे लोक हे करतात. म्हणजे पूर्ण एवढं मोठं पात्र मैयाचं, जिला ते पूर्ण ओढणीने हे करतात. ते एवढं छान, म्हणजे सौभाग्य मिळालं की नर्मदा जयंतीच्या दिवशी तो सोहळा पाहायला मिळाला मला. आणि मग तिथून आम्ही पुढे तिघींनी प्रवास चालू केला. तर हो, मग आम्ही महाराजपूर, नर्मदा मैयाची जयंती साजरी करून महाराजपूर सोडलं. महाराजपूर पर्यंत आम्ही किनाऱ्यानेच, जसं किनारा भेटेल वगैरे चालू. नंतर मग आम्ही तसं पाहायला गेलं तर हे नर्मदा मैयाचं उगमस्थान अमरकंटक सोडल्यानंतर आम्ही रोड पकडला किनाऱ्याने, की आता आपण रोडनी जाऊ. कारण काही लोक असे म्हणायला लागले की किनाऱ्याला उन्हाळा स्टार्ट झाला, वाळू खूप गरम होते आणि त्याच्यातून चालायला थोडंसं रेतीमध्ये पाय हे होतात असं तसं. हा, तर म्हटलं आता खूप अग्नी दिव्य परीक्षा झालं, सगळं झालं, तर आपण रोडनी करू. म्हणून महाराजपूर पासून आम्ही रोडनी चालू केलं. मग बरेच ठिकाणं भेटत गेली. मग आम्ही तिघीच बरोबर होतो. जे असतील आश्रम मधले भेटणं वगैरे करणं चालू राहिलं. एका ठिकाणी आम्ही, आता नाव खरं म्हणजे 3 महिने म्हटलं तरी 90 मुक्काम झाले. कुठले लक्षात ठेवणं, 90 मुक्कामातले असं होतं की मी काही अशी पूर्वतयारी केली नव्हती. पण ऍक्च्युली एक मुक्काम मला तो खरंच सांगायचा होता. पांडेजी म्हणून होते, पेट्रोल पंपाचे मालक होते आणि सिटीचंच ठिकाण होतं चांगलं. लखना 2ला आम्ही पोहोचलो. असं करत रोडनी बरेचसे ठिकाणं, आश्रम चांगले मिळत गेले. थोडे दिवस चांगलं नाही मिळाले, एक 8-10 दिवस थोडंसं नाही का. आणि मग तिथून थोडंसं हायवेनी, आता लोक म्हणतात अश्वत्थामा तुम्हाला भेटला का किंवा हे भेटला का, की मी कधीच तो विचार करून गेले नव्हते की मला अश्वत्थामाने दर्शन द्यावं किंवा हे द्यावं, किंवा मी कोणाला संकटात नाही टाकले, या तुम्ही मला दर्शन द्या, चला तुमचे कार्य तुम्ही करताय, तुम्ही आम्हाला सांभाळून नेताय, करताय बरी. जेव्हा आम्ही तिघीच होतो आणि तो नॅशनल हायवे होता, नंबर मला आठवत नाहीये हे सोडल्यानंतर. तर ते लोणावळ्याचे कसे रस्ते असतात ना तसे, फक्त आणि फक्त मिनिटाला ट्रक जायच्या मोठ्या, त्या मालवाहू अशी कार वगैरे क्वचितच एखादी दिसायची. त्यामुळे ते त्या ट्रकवाले थोडेसे ते लोक हे असतात. आणि आम्ही तिघी, मग ते उषा मावशी आरामात चालायच्या, मध्ये हे असायच्या आणि मी पुढे एकदम असायची. मग मी पुढे जाऊन थांबायचे, ते येईपर्यंत थोडा वेळ थांबायचं. असं करत एक असं ठिकाण होतं की आम्ही, म्हणजे सुनसान असतो रस्ता, हायवे जर असला तर फक्त त्या ट्रका जातात. थोडीशी भीती वाटते, जेंट्स असतात ते ट्रकातली, काही ड्रायव्हर चांगले नसतात, किन्नर वगैरे मेंटॅलिटी. आणि आम्ही चालत होते आणि ह्या दोघी खूप माग, मी अशी पाहते तर ते डोंगराच्या अगदी त्या याला चालत होते. तेव्हा मला फक्त ना, आपल्याला कसं घरी आल्यानंतर किंवा काही काळाने जाणवत, मला कधीच असं नाही वाटलं. हे मला महाराजांचं पण सीमा बोलली तेव्हा मला क्लिक झालं की तुला महाराजांनी दर्शन दिलं. मला फक्त मैया माझ्या बरोबर आहे जेव्हा मला वैष्णोदेवी भेटली तेव्हा. आणि मी चालत होते तेव्हा ना, माझ्या पाठीमागे, खरं सांगते, हायवे असा रोड, आणि धाप धाप असा खूप धिप्पाड माणूस चालतो त्याच्या पावलाच्या. मी घाबरले, म्हणजे मला असं वाटलं की कोणतरी जेंट्स. मागे वळून बघितलं, कोणीच नाही. आणि तेव्हा असं नाही क्लिक झालं. मे बी खरं, मी असं काही दावा करत नाहीये किंवा मी खोटं असं सांगणार नाही लोकांना काहीतरी चमत्कार वगैरे टाईप वगैरे. मला असं वाटतं की माझे हनुमान दादा असतील, मे बी, की मी एकटी असेल म्हणून वगैरे कदाचित. परत मला असं वाटलं माझा भास असेल, आपण त्यावेळेस असं भास असेल वगैरे. पण थोडीशी भीती काय वाटली, कारण आपण हायवेला एकटोय, कुठे काही टपरी नाही, काही नाही. मग परत मी मागे पाहिलं, कोणीच नाही. परत चालायला लागले. परत मला असं 3 वेळा जाणवलं. मग मी पुढे गेले, थांबले की यांना दोघींना येऊ देत आता. मग त्या दोघी आल्या, मग आम्ही असंच चालत राहिलो. मग तिथून पुढे ना
तिथून पुढे खूप चहा मिळत गेला आणि नाही एक म्हणायचं नसतं त्यांना. छोटा टपरीवाला असेल तर तो खूप प्रेमाने बोलत. एक वेळेस मोठ्या श्रीमंत लोकांना नाही म्हटलं तर ठीक आहे, पण त्याची एक काहीतरी असते की मैयाचा आशीर्वाद म्हणून, मग ते एक गोट नाही दीजिए. मग तिथून ऍक्च्युली काय आलं, अमरकंटक सोडल्यानंतर एक 10 दिवसांनी आम्ही 28 दिवसात का 27 दिवसात तर मी ओंकारेश्वरला पोहोचले. 17-18 दिवसात उलट माझं वजन 1 किलो 1.5 किलो वाढलं. कारण गोड खाण्यात खूप यायला लागलं, तळलेले जाता येता आणि एक खुशी आनंद असतो की अरे जिंकल्यासारखंच वगैरे. तवा पूल वगैरे सगळं. ते लखनौला पोहोचल्यानंतर राम मंदिर होतं परत तिथे, रामकथा का काहीतरी चालू होतं त्यावेळेस आणि ते खूप छान आश्रम होतं. आणि ते पांडे जे होते त्यांचं पांडे आडनाव, आणि पांडे आडनाव आपण मूवी मध्ये ऐकलेलं, आणि छान अगदी ब्राह्मणी टॉल, मस्त पर्सनॅलिटी, त्यांचा पेट्रोल पंप वगैरे, आणि त्यांना मग पुण्याची त्याला एज्युकेटेड. म्हणजे मला खूप काय माहिती, त्यांनी एकदम मुलीसारखं हे केलं प्रत्येक गोष्ट. मला ग्लोव्ज वगैरे हवे होते कारण ऊन चालू होतं, ते चटके हातावर ग्लोव्ज आणून दिले, माझ्याशी छान गप्पा मारत बसले, हे केले. आणि ते गायत्री देवीचे खूप, म्हणजे गायत्री साधना त्यांची खूप, आणि राम मंदिराच्या पलीकडे गायत्रीचं त्यांचं ते मंदिर आणि साधना केंद्र होतं. तर मला म्हटले सकाळी, सुबह बेटा गायत्री यज्ञ है, वो यज्ञ में शामिल होना है, बाद में तुमको जाना है, निकलना है. तर म्हटलं, कारण तिथे साधनेला बसायला त्यांची जी रूम आहे तिथे पण कोणाला एंट्री नाही. पण ते काय त्यांचं माझ्यावर प्रेम ना, तुम्हाला सांगते की म्हणे यज्ञ करूनच जा. तर मला त्यांना नका, मी म्हटलं उषा मावशी आपण यज्ञाला बसूया आणि आहुती देऊ, आणि ते खूप छान आपल्याला आहे. नाही म्हटलं ठीक आहे उषा मावशी, हर गोष्टीला ठीक आहे. म्हटलं बरं चला ठीक आहे. मग आम्ही सकाळी उठून सगळं स्नान वगैरे, छान रूम होते, व्यवस्था वगैरे छान होती. मग गायत्री यज्ञला पहाटे उठून गेले, एवढं छान वाटलं ना आहुती द्यायला. मला परत तिथे जिथे त्यांची साधना चालते त्या रूम मध्ये स्पेशली, त्यांचं माझ्याकडे खूप अटेन्शन, नाही का मुलीसारखं की ही पुण्यातली आहे आणि हिला असं वाटायला नको इथे काही वगैरे, नाही का. रूम मध्ये नेलं, मग मस्त छान डोळे मिटून साधना वगैरे केली, त्यांचा आशीर्वाद घेऊन वगैरे निघालो, नंबर वगैरे घेतला, आणि मग पुढे हायवेनी आमचा प्रवास चालू झाला. जबलपूरच्या अलीकडे एका ठिकाणी असं सुनसान होतं की कुठं काहीच पीडीएफच कळे नाहीच, की इकडे जायचं, आश्रमचा पत्ता नाही, खायला प्यायला नाही. मी एकटी, आणि ते सोलापूरचे दादा होते ना की अक्षरशः ना दगड धोंडात पाय सुद्धा हे होते ना. मी एका साईडने ते पळतायत एकीकडे, आश्रम इकडे, गुगल मॅप इकडे दाखवते एकटी. मग एक असं ओढा नाला टाईप असं क्रॉस करत, थोडंसं दगडातनं पाणी नाही का असं, मी माझ्या हातातलं दंड, आणि तिथे नाग होता, साप होता, वेटोळे घालून बसलेला. ते माझ्या दंडाच्या ठक आवाजाने तोच होता. जर मी एकदम घाबरले, आलं महादेवाचं नाव घेतलं आणि क्रॉस केलं. म्हणजे असे काय काय सुनसान ठिकाण भेटले की जिथे, नाही का. मग असंच रस्त्याने ह्या जाताना, आम्ही हायवेने जाताना मग खूप चांगले एक महाराष्ट्रीयन वयस्कर हे भेटले, ते पांडुरंगाचे ह्याचे त्याचे अभंग खूप छान म्हणायचे. करत 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 आम्ही आलो. मला अमरकंटकला अमरकंटकच म्हणते, ओंकारेश्वरला पोचायला 1 दिवस 2 दिवस होता. आणि आता आमचं प्लॅनिंग होतं माझ्या मिस्टरांचं की मी म्हटलं तुम्ही गाडी घेऊन या, मुलांना घेऊन या, आणि आपण हे करूया उज्जैन. मला घ्यायला तुम्ही 3 पण या, आणि आपण फॅमिली आपली उज्जैन करू. उज्जैन हे करून दर्शन घेऊन मुलांना पण होऊन जाईल असं तसं. मग छोट्या मुलाची एक्झाम होती. मग आता म्हणलं यायचं तर तुम्ही 3 यायचं. छोटा मुलगा जरा असा हे देवधर्माचं नाही का नको असं, तर मला त्याला उज्जैनच्या पुढे डोकं हे करायचं होतं. पण त्याची एक्झाम असल्यामुळे नाही काही कारणाने मग ते हे होत गेलं. मग एकटेच येणार. मग हे एकटे येणार तर ते त्यांना त्यांची तब्येत खराब झाली नेमकं मला घ्यायला यायच्या वेळेस. आता काय करणार. मला थोडं वाईट वाटलं. मी खूप स्वप्न बघितली होती की मी ओंकारेश्वरला एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा मी माझी मैत्रीण शुभांगी आणि माझे हसबंड आणि माझे 2 मुलं मी यांना भेटेन आणि हे करेन. मी हे असं प्लॅनिंग करत नाही का मैयाला म्हणते की त्यांना पाठवायचं त्याचं. असं झालं की शुभांगीच्या भावाचं मुलगा एकच आहे, त्याचं लग्न जमलं काहीतरी का भावाच्या मुलाचं काहीतरी हे होतं, तिला तिकडे जावं लागलं. माझ्या छोट्या मुलाचं कॅन्सल झालं. आणि मग मी म्हणलं नाही ठीक आहे, मग आता तुम्ही एकटेच आहे, त्याला मोठ्याला काय घेऊन यायचंय म्हटलं, तुम्ही या म्हटलं. आणि ते पण आजारी पडले. आता नाशिकचे उषा मावशी माझ्या बरोबर होत्या, तर त्यांचे घरचे त्यांच्या मुलांशी वगैरे माझं फोनवरती बोलणं व्हायचं ना, की नंबर माझाही त्यांनी एक असावा म्हणून दिलेला. तर आता त्यांच्या गाड्या 2 येणार घ्यायला. तर मी विचार केला की ठीक आहे, आता माझे मिस्टर येतील, त्यांना म्हटलं इंदोरला या बाय ट्रेन, आणि आपण मग इंदोर किंवा याच्याने जाऊ म्हटलं.
ठीक आहे म्हटले ते. पण मला माहित होतं की त्यांना ते आजारी असले की ते तेवढं ट्रॅव्हल करू शकणार नाहीत वगैरे म्हणून. तर काय मी म्हटलं ठीक आहे तुम्ही एक काम करा तेजसला पाठवा मोठ्या मुलाला, राहू द्या म्हटलं तुम्ही येऊ नका तुमची तब्येत ठीक नाही. पण त्यांना आता नाही घ्यायला गेलं पाहिजे आपण आपल्या बायकोला. म्हणजे ठीक आहे बघू मी वेळही नव्हता त्यांना की दवाखान्यात जायचं कारण एक दिवसाला आलं होतं. आणि मग मी उषा मावशीच्या मुलाला माझ्यापेक्षा लहान आहे ते मॅरिड आहेत दोन्हीही दोघांनाही. मोठ्या मुलाला एक मुलगी खूप सुंदर गोड आणि धाकट्याला खूप सुंदर मुलगा आहे छोटे छोटे आहेत असे. तर त्याला म्हटलं दीपक दादा मला तरी विचारलं ताई दाजी तुला घ्यायला कोण येणार असं म्हटलं. असं असं त्यांना आधी माहित होतं की असं असं प्लॅनिंग आहे. बरं त्या उषा मावशींबरोबर अलकाताई होती त्यांची फॅमिली ना तर मला वाटलं त्यांच्या 2 गाड्या ते. मी म्हटलं बघू दादा काय होतं नाही तर मी म्हटलंय त्यांना येऊ नका मी येईन मग तुमच्या गाडीत आहे का एक जागा मी नाशिकपर्यंत येईल नाशिकला येतील ते मला घ्यायला. तर म्हटलं अरे कधी पण म्हटलं तू ये आई बरोबर ना आमच्या बरोबरच चल. म्हटलं बरं ठीक आहे. मग मला वाटलं दाजी कशी येणार आहेत काय मी म्हटलं आता त्यांना मी इंदोरला या म्हटलं बाय ट्रेन वगैरे असं. मग त्यांना नाशिकला यायला सांग ना म्हटले. नाशिकला आमच्या बरोबर हे करेल म्हणे. तर त्यांची मी म्हटलं बरं ठीक आहे मी माझ्या मिस्टरांशी त्यांच्याशी बोलून बघते म्हणे नंबर दे. ते आदल्या 2 दिवसापूर्वीचं कॉन्व्हर्सेशन माझ्या मिस्टरांचं आणि त्यांच्या फॅमिलीशी. तर म्हणे ठीक आहे. मग माझ्या मिस्टरांनी फोन केला तर म्हणे नाही या तुम्ही दाजी इकडेच आणि इकडून आपण असं असं जायचं 2 गाड्यात एक गाडी उज्जैनला जाईल एक गाडी डायरेक्ट ओंकारेश्वरला जाईल. तर आपण इथं आल्यानंतर ठरवू या तुम्ही. आणि मग थोडंसं ह्यांना त्रास आहे वगैरे मी उषा मावशींना बोलले होते ना तर ते त्यांचे मिस्टर त्यांना मी पप्पा म्हणते आणि फोनवरती बोलणार तर म्हणजे अरे त्यांना आधीच पाठव मी ते त्यांना दवाखान्यात घेऊन जातो म्हणजे एक वडील कसे नाही का हक्काने आपली किती फोनवरती बोलणं. अरे बेटा त्यांना पाठव इथे नाशिकला खूप छान डॉक्टर मी घेऊन जातो जावई बापूंना तिकडे. म्हटलं नाही त्यांनी घेतलेत मेडिसिन वगैरे. मग ह्यांना थोडं हे वाटायला ना की एकदम नवीन फॅमिलीमध्ये आपण त्यांना ऑकवर्ड. म्हणे यार माझं मला ओळख नाही आणि माझी तब्येत ठीक नाही मी असं जास्त ते बोलके नाहीये अजिबात त्यांच्या हिश्श्याचं पण मी बोलत असते. त्यामुळे त्यांना काय वाटेल असं म्हटलं काही नाही म्हटलं जा तुम्ही आहेत पप्पा. मला सांगते माझे मिस्टर नाशिकला गेले पहाटे 3ला पोहोचले त्यांनी कॉल नाही केला एवढ्या लवकर कशाला त्यांना उठवायचं मग 5ला कॉल केला. तर दीपक दादा घ्यायला आला आणि त्यांना जेव्हा कळलं की पहाटे त्यांनी इतके ओरडायला लागले काय वेळ म्हणजे हे म्हटलं मी जेव्हा घरात एंट्री केली दीपक दादाची मिसेस माझी वहिनी म्हणा आणि त्याची मिसेस आले आणि माझ्या मिस्टरांच्या पाया पडले म्हणजे विचार करणं एक संस्कार म्हणा की ते म्हणजे मला असं फीलच नाही झालं की मी कुठे अनोळखी व्यक्तींच्या घरी गेलोय की ज्यांचं फक्त आपलं फोनवरती बोलणं झालंय. मग त्यांना आम्ही दोघं असणार म्हणून त्यांनी त्यांची सिडान होती तर त्यांनी इनोवा घेतली भाड्याने. हा की नकोय कम्फर्टेबल नाही का म्हणजे त्यांच्या 2 कार आहेत. एका कारमध्ये मागे 3 आणि पुढे 2 बसणार आणि दुसरी सिडान होती एक एसयूव्ही होती फोर्डची. तर आम्ही दोघं असल्यामुळे त्यांनी इनोवा हे केली आणि एक गाडी कॅन्सल केली एकाला ड्रायव्हर घेतला आणि एकाला छोटा अभिजित नाव आहे आम्ही त्याला अभिनी चालवायला. मग एका गाडीत माझे मिस्टर पप्पा आणि छोटा अभि आणि त्याची मिसेस ते उज्जैनला गेले. उज्जैनला घेऊन गेले VIP पास VIP दर्शन मस्त AC हॉटेल वगैरे बुक केलं. त्यांचं माझ्या मिस्टरांचं एवढं सुंदर त्यांनी दर्शन वगैरे नाही तर ते एकटे जाऊ शकले नसते माझे मिस्टर गेलेच नसते एवढं सगळं त्यांनी ते उद्योगच केले नसते किंवा तब्येत ठीक नसल्यामुळे ते खूप नाही का आणि माहिती नाही MP मधलं कुठे काय वगैरे आणि असं चौकस बुद्धी नाहीये खूप जेवढं सांग. मग त्यांना एवढं कम्फर्ट एवढे मुलं त्यांनी दाजी चेष्टा मस्करी पप्पानी त्यांच्या एवढे काळजी घेऊन हे करून जे दर्शन केलं की माझा नवरा जेव्हा ओंकारेश्वरला पोहोचला म्हणजे आम्ही पोहोचायच्या अगोदर ते पोहोचले आमच्या ह्याच्यासाठी स्वागतासाठी वगैरे. मग आम्ही ओंकारेश्वरचा तो दिवस महाराजांचा प्रकट दिन तुम्हाला सांगते मी ओंकारेश्वर मध्ये ते टप्पा आणखीन तो ओंकारेश्वरला ज्या गावात असले डेंजर ती दगड ह्याच्यातून छोटासा डोंगर तो उतरायचा. पण आम्ही असे त्या कशाचा दगडाचा असे जात होतो ना स्पीडनी मी आणि उषा मावशी त्यांना नातीला भेटायचं ती त्यांची नर्मदा ओढ लागलेली आणि त्या माझ्या पुढे जे कासवाच्या गतीने चालणाऱ्या वाऱ्याच्या गतीने कुठे काही चहा घ्यायलाही थांबायला तयार नाही इतकी ओढ लागलेली वेळेत पोहोचायचं. आणि आम्ही दुपारपर्यंत पोहोचू म्हणलं तर आम्हाला संध्याकाळ झाली 6 वाजले वगैरे. आणि ओंकारेश्वरला एंट्री केल्यानंतर मी अक्षरशः एवढी धडा रडले ना की माझी परिक्रमा मैयाने पूर्ण करून घेतली. खरंच ऍक्च्युली हा काही जोक नाहीये पाहायला गेलं तर. कितीतरी लोकांना मी रस्त्यातून अर्ध्यातनं जाताना पाहिलं पाय फ्रॅक्चर आजारी कोणीतरी मागे सडन डेथ होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या करताना
तिथे पोहोचणं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट माझ्या खरं म्हणजे माझ्या नवऱ्याचा खूप, तुम्ही फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय करूच शकत नाही. मुलं इतके 3 महिने ते राहणं खाणं पिणं सगळ्या ह्या गोष्टी परिक्रमेमध्ये अख्ख्या. मी अजून एकदा म्हणजे ऍक्च्युली नाव घेऊ इच्छिते, माझी चुलती, माझी काकू, छोटी काकू आहे, तिने कधीच माझा मॉरल डाऊन होऊ दिला नाहीये की तू कर. होते तिला वाटायचं की नाही का, माझे ते काका म्हटले होते, म्हणजे त्यांना माहिती लाडात वाढलेली आहे, त्यांना असं वाटायचं नाही होणार हिला असं, नाही का. मग माझी काकू, मला तिचा फोन येत राहायचा, काकूचा, माझ्या भावांचा, चुलत भावांचा वगैरे, की कुठे पोहोचली, कर, अरे तू एवढं केलं का, म्हणजे नाही का जोश, अरे तू होणार, तुझी होती बघ, तुझी परिक्रमा होती, असं वाटलं की आणखी जोश होतं ना. माझी काकू मला फोन करायची, एनकरेज की कर तू, ताडे म्हणतात मला तिकडे, तू कर, तू करू शकते, काही प्रॉब्लेम नाही, तू एवढं केलं ना, तू तेवढं. त्यामुळे मी कुठं असं माझं मॉरल डाऊन नाही झाला किंवा मी हे नाही झाले. त्यामुळं खरं म्हणजे माझ्या घरच्यांची, माझी चुलती, माझे चुलत भाऊ, माझी फॅमिली, आई माझी, नंतर माझी आई तर रोजच महाराजांचे जप करणारी, बहिणीचे फोन, मिस्टरांचा तर सपोर्ट होताच ह्या सगळ्या. ओंकारेश्वरला पोहोचले, तो दिवस आला आणि मी एवढं रडले, एक पाऊल ओंकारेश्वर मध्ये टाकलं आणि माझ्या धारा व्हायला लागल्या, सतत धारा व्हायला लागल्या की जिंकलो आणि करून घेतलं. मी अक्षरशः लाखो दंडवत प्रणाम मनातून मैयाला केलं, तो माझी परिक्रमा करून घेतली तुझा आशीर्वाद. आणि आम्ही गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये हे लोक थांबले होते, यांनी ढोल ताशा काय आमच्या स्वागतासाठी. कुणी, माझे पप्पा नाशिकचे आणि माझ्या भावांनी. मिस्टरांना काय माहिती बघा हे पोरांना, ते आले असते आश्रमामध्ये, थांबले असते, मी गेले असते, भेटले असते आणि ते आनंदाश्रू हे केले असते. आणि कल्पना नव्हती की आश्रम केलं, स्वागताची तयारी केली आणि आम्ही आश्रमच्या एंट्रीला, आणि हे सगळे थांबलेले आहेत. अगदी पहिल्यांदा मी पप्पांना भेटतेय, दीपक दादाला भेटतेय, अभि दादाला भेटतेय, त्या वहिन्या, एवढ्या सगळ्यांना. आणि भेटल्यानंतर मी पप्पांच्या पाया पडले, परिक्रमा वाचले, पप्पांच्या पाया पडले आणि सगळे ढोल बिल वाजवत हे करायचं स्वागत आहे. मग मिस्टर माझ्या गळ्यात पण रडायला लागले, नाही का, मी पण रडायला लागले, म्हणजे तो वेगळाच प्रसंग होता. आम्ही राहिलो. मग त्या दिवशीच आम्ही संकल्प हे केला, सांगता केली त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी जल हे केलं, सकाळी लवकर उठलो आणि मी पाहते माझ्या नवऱ्याचं दुसरंच रूप. थोडस त्याला हेल्थ इश्यू होता आणि त्याच्या नाही का, त्या गोष्टीला सगळा एकदम फिट आहे, पण थोडस मला चक्कर येते किंवा नाही का, एक तो कुठेतरी डिप्रेस्ड होता. पण जेव्हा या फॅमिलीला भेटला, त्याची तो एवढं चालेल, ती मानधाता परिक्रमा करायची असते, त्यांनी इतकी मस्त एन्जॉय करत हसत खेळत त्यांनी परिक्रमा केली, नवीन जोश. तुम्हाला सांगते, ती फॅमिली, पप्पा माझे, ते 2 भाऊ आणि आई. माझा तर नवऱ्याला छोटा मुलगा असतो ना, प्रत्येक ठिकाणी दर्शनाला मावशींचं, जावई बापू हे असं आहे, इथे पाय पडा, तिथे पडा, औषा मावशी, नाही का, सगळीकडे घेऊन जाणं. म्हणजे कुठेतरी ते एक आई वडिलाच्या प्रेमाला तेही हे झाले होते, मुकले होते, त्यांचेही वडील गेल्यामुळं आणि लहानपणापासून ते बाहेर असलेलं. खरं तर प्रत्येक माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो असे. आणि तिथे संगमावरती स्नान करायला गेल्यानंतर यांना आंघोळ घातली सगळ्यांनी, आमचे पाय धुवायचे. आपल्याला कसं वाटतं ना, मावशी म्हणत, अभि दीदीचे पाय धुतलेस का, चल जावई बापूंचे पाय धु, त्यांना मुलगी नाहीये, म्हणजे इतकं नाही, जावई बापूंचे पाय धु, जिथे जाईल तिथे ते जावई म्हणून त्यांना पुढे घेऊन मला हे करून ना, म्हणजे एक वेगळंच ना. मी ह्या मुलाखतीची सुरुवात केली होती की माझ्या जिंदगीमध्ये कुठेतरी खाली पण आलं होतं, ती मैयानी माझ्या आयुष्यात पप्पांना पाठवून दिलं. आणि भाऊ पण मिळाले तुम्हाला? भाऊ मिळाले, मला सख्खा भाऊ नाहीये. आणि खरं सांगते, सख्ख्या भावापेक्षा, आणि मला असं वाटत नव्हतं की माझ्या वडिलाची जागा या जगात कोणी घेऊ शकेल म्हणून. खरं सांगते, म्हणजे असं ती कमी ऍक्च्युली पप्पांनी पूर्ण केली. मला साक्षात माझे वडीलच आलेत असं वाटलं, खरं सांगते. त्यांचं प्रेम. तिथून आम्ही आलो नाशिकला आल्यानंतर त्र्यंबकेश्वरला पप्पांनी गजानन महाराजांची इथं हे केलं, बुक केलं. आणि तेव्हा फक्त आम्हीच होतो, माझे मिस्टर आणि हे. कारमध्ये पण ना एवढं असं वाटलंच नाही. वहिनी, दीपक दादाची मिसेस माझ्या शेजारी बसलीये, इथं मिस्टर आहेत, मी इनोवा मध्ये बसलोय, चेष्टा मस्करी वगैरे. आणि
गायत्री नव्हती. तर लहानपण मला खूप पहिल्यापासून वाटत की मला वहिनी असावी. आणि माझे भाऊ पण, चुलत भाऊ पण लहानच आहेत. माझ्या वहिन्या पण टचवूड खूप चांगले आहेत. पण एक असतं ना की आपल्याला वहिनी म्हणणार कोण, त्या लहान तरी पण मी वहिनी म्हणते का तर मला वहिनी पाहिजे होती म्हणून. त्या पण लहानपण मग गायत्री वहिनी. मग अशी काहीतरी चेष्टा मस्करी चालली की इंजिनिअरिंग झालेलं आहे तिचं. यांची कंपनी आहे, खूप मोठी कंपनी बॉक्सची पप्पांची. तर काय झालं की दीपक दादा, ओ दाजी ते तुमच्या बहिणीला पुण्याला घेऊन जा, खूप डोक्याला त्रास. हे कधी रिलेशन असतं माहिती का, तुम्ही खरंच ब्लड रिलेशन मध्ये असता. दाजी ते घेऊन जा तुमच्या बहिणी, मला डोक्याला त्रास, कायमची ठेवून घ्या तिकडे. मी माझ्या बहिणीला ठेवून घेतो इकडे. म्हणजे या लेवलच्या गोष्टी 2 दिवसात घडल्या. माझ्या बरोबर उषा मावशी होत्याच, तो वादच नाही. पप्पांशी माझं फोनवरती बोलणं होतं. त्यांना मुलीने पप्पा म्हणणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं हे होतं की एक इमोशन, नाही माझी मुलगी. आणि माझ्यासाठी मला बाप म्हणून कोणतरी पाहिजे होतं ते. आणि ते खूप म्हणजे नाही का, त्यांना आनंद व्हायचा की मी पप्पा म्हटलेला. मग नंतर उषा मावशीला मी मावशीच म्हणते, आई म्हणत नाही, पण पप्पाला पप्पा म्हणते. आणि आम्ही नाशिकला आलो. आम्हाला त्यांनी इतकं छान आणलं, मस्त हॉटेलमध्ये खाणं पिणं. कुठल्याही मी बोलूच शकत नव्हते की डिझेलचे पैसे किंवा काय. म्हटलं एवढ्या प्रेमापुढे असं बोलले तर तुला नाही का असं होईल, म्हणून मग मी काही बोलले नाही. मग तुम्हाला सांगते, नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला मी पहाटे, पप्पानी सगळं त्यांची तिथे ओळखी वगैरे असल्यामुळे नाही का, बरोबर, तर मला अभिषेक करायला लावला. आम्ही ओंकारेश्वरनं त्र्यंबकेश्वरला आलो. त्र्यंबकेश्वरला पहाटे इतकं सुंदर आमचं दर्शन झालं त्यांच्या ओळखीमुळे, अगदी नाही का म्हणून. आणि आम्ही अभिषेक वगैरे केला, हे केलं. तिथून पुढचं खूप इम्पॉर्टंट आहे. तिथून आम्ही म्हणजे परिक्रमा करून आलो की डायरेक्ट घरी नाही जायचं. म्हणजे डायरेक्ट घरी नाही त्यांनी म्हणजे जायचं नव्हतं. कारण का साईबाबांचं गजानन महाराजांच्या प्रकट दिनामुळे तुम्हाला सांगते, मी जेव्हा परिक्रमाला जायचं म्हटलं आणि मी म्हटलं ना की महाराजांच्या मी दर्शनाला गेले आणि मला माझ्या इथे बेल लागून आला, मी ती फिल्मी टाईप कल्पना केली. आणि तिथे महाराजांचं ओंकारेश्वरला पण खूप छान दर्शन. तिथे पण एवढी काही गर्दी नव्हती, कारण ते MP असल्यामुळे महाराष्ट्रातल्या जास्त आश्रम. मग ओंकारेश्वरला मी रात्रीच इकडे पोहोचलो ना त्र्यंबकेश्वरला, लगेच निघालो आम्ही दुसऱ्या दिवशी. तर तो दिवस होताच महाराजांच्या प्रकट दिनाचा, जल चढव. कारण महाराजांच्या प्रकट दिना दिवशी जल चढवायचं म्हणजे महाराजांचीच मुलगी म्हणतात ना नर्मदा मैया. म्हणून मग हे होतं की तुम्ही मला प्रेरणा दिली, तुम्ही माझ्या बरोबर. मग ते मला होतं की केलाडी त्र्यंबकेश्वरला आम्ही आलो. एवढं सुंदर आहे ना त्र्यंबकेश्वरचं गजानन महाराजांचं, तुम्ही पाहिलंय काय सुंदर ते सजवलेलं होतं, तुम्हाला सांगते फुलांनी. ते अजूनही माझ्या समोरून ते जात नाही. मग आम्ही पहाटे दर्शनाला गेलो. तर आपण पादुकांच्या पाया पडताना आपले हात असे असतात ना. आता कुठे आपल्या हातात फुल येणार, आपण काहीतरी डोकं हे टेकवलं वगैरे, गुलाबाची मोठी मोठी फुलं वगैरे काय काय होतं. तर मी तिथं खूप शांत आणि निवांत असं दर्शन आहे का महाराजांशी बोलले की तुम्ही माझ्या बरोबर होतात, परिक्रमा करून घेतली वगैरे असं तसं. आणि मी पाया पडला आणि हात असं हे केलं की परत माझ्या हातात फुल आलं. म्हटलं चला, महाराज म्हटलं की बेटा माझा आशीर्वाद आहे तुझ्या. मग ओंकार तिथून निघाल्यानंतर मला त्याच्या अगोदरच ह्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला होता पप्पांनी. म्हणजे उषा मावशींच्या भावानी सख्या कोपरगाव, जिथे रमेश गिरी महाराज आता ते म्हणजे खूप फेमस, गजानन महाराजांसारखेच ते पण. रमेश गिरी नाही, सॉरी मला ते आठवणे नाव. रमेश गिरी बहुतेक ते तिथले हे संत महंत, जिथे नर्मदा मैयाचं मंदिर आहे. मला वाटतं नर्मदा मैयाचं मंदिर बाकी कुठे नाहीये, पण तिथे नर्मदा मैयाच्या मंदिरामध्ये आणि मोठं शेगावचं जसं ट्रस्ट आहे ना तसं तिथे उषा मावशीच्या भावानी सख्या एवढा छान कार्यक्रम ठेवलेला. एवढ्या लोकांना 500 का 700 लोक असतील. आमची रथामध्ये मिरवणूक काढली. आम्ही ओंकारेश्वर त्र्यंबकेश्वरवरून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पप्पानी फ्लॅट घेतलेत, 2 फ्लोअर घेतलेले, त्या नवीन घरी तेवढं आम्हाला नेलं, ते पाहिलं आणि आम्ही तिकडे गेलो, मामांच्या घरी गेलो. मामांच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी आमची रथातून मिरवणूक. अपेक्षा पण नसेल. आणि आम्ही तिघींना सेम त्यांनी साड्या घेतल्या, सेम. म्हणजे तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणजे कल्पनाही करणार, 5-7 लाख रुपये खर्च केला असेल तो त्यांनी कार्यक्रमाला, विचार करा. एवढं इतकी लोक जेवली, एवढं छान नाही का, रथातनं मिरवणूक, शूटिंग वगैरे. तो कार्यक्रम करून इकडे घरी माझी वाट पाहत होते स्वागतासाठी माझे घरचे. माझी ओढ तिकडे घराकडे पण लागलेली होती. मग त्या दिवशी आम्ही दुपारी तिथून
निघालो असेल, कार्यक्रम वगैरे झाला, मी जरा घाईत, आणि इतकी भयानक अफाट गर्दी त्या कोपरगावला दर्शनाला. कारण तिथे पण संत महंत, आणि तिथे एक संन्यासी ही होती, लेडीज होती, जिने परिक्रमा केली होती, आणि नर्मदा मैयाचं खूप सुंदर पूजा विधी इतकी सुंदर झाली ना तिथे आमची. खूप छान मोठी पूजा वगैरे केली. ते 2-3 तास गेले. नंतर संत महात्म्यांचं थोडं बोलणं, मग आमचं थोडस, मी आठवत नाही बोलले की नाही, आणि ते झालं, आणि आम्ही स्टेजवरती नाही का आपण काही पराक्रम गाजवून आलो टाईप समोर, आणि समोर एवढी लोक सगळी बसलेली, आणि लहान मी ऍक्च्युली वयाने, आणि ते झालं, जरा लवकर लवकर आठवलं कारण मलाही निघायचं होतं. त्यांच्या नंतर संध्याकाळपर्यंत, आणि आम्ही स्टेजवरती खाली, अरे असे लोकच्या लोक, लेडीज सगळे वयस्कर, आणि आपले पायाला, अरे बापरे म्हटलं आता काही खरं, म्हणजे त्या सगळ्या गर्दीत नाही का मला कसं तरीच वाटायला लागले, ते पाया पडायला लागलेले नाही का, सत्कार करणं वगैरे, हे करणं ते करणं. मग मी जेवण वगैरे केलं, आणि अभिदादा मला शिर्डीला सोडवायला आम्हाला दोघाला आले, आणि आम्ही मग तिथून ट्रॅव्हल्सनी आमच्या घरी, मग मला वाटतं मला 7:30-8 वाजले घरी यायला. मग घरी सीमा माझी जाऊ, माझ्या स्वागताला माझे दीर आणि मम्मी, आमच्या सोसायटीतली लोक, आणि मग सोसायटीच्या समोर अर्चना मैया आलेली. म्हटलं हे काय फुलांनी वगैरे सजवलं होतं, एक छोट्या छोट्या ह्यानी स्वागत हे केलं वगैरे, आणि सीमाने पाय धुतलं वगैरे. ते कसे वाटायचे, ती एवढी हे नाही का, विजयने वगैरे घरी जाऊन दुधाने पाय धुणं वगैरे. मग ते सगळा सोहळा झाला, आणि अशा प्रकारे जी वडिलांची कमी होती ती नर्मदा मैयाने मला पप्पांच्या रूपात मिळाले. आणि जे संबंध आमचे 7 जन्माचे असतील, 8 जन्माचे काय असतील, ते कधी आल्यानंतर म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो, पण काही कारणास्तव मला बरेच दिवस फोन करणं नाही झालं. त्यांना माझं एक स्टेटस बघितलं, आणि त्याच्या खाली मला त्यांनी मेसेज केला की कृपया माझी मुलगी हरवली आहे आणि माझं कुठेही तुम्हाला भेटली तर मला हे करायला सांगा. तर मला थोडासा कानाचा प्रॉब्लेम झाला होता, इन्फेक्शन झालं होतं, तर मी शक्यतो फोन असा वापरत नव्हते, फक्त बघायचे स्टेटस वगैरे मी कॉल करत नव्हते. दोन्ही कानाला माझा प्रॉब्लेम झाला. मग वहिनीचा बर्थडे होता, मग मी वहिनीला छान मेसेज वगैरे पाठवला, आणि व्हॉइस क्लिप पाठवली की अरे म्हटलं गायत्री वहिनी मला असं असं झालंय, पप्पा नाराज झालेत, म्हटलं मी फोन नाही केला म्हणून वगैरे, तर पप्पांना सांग म्हटलं माझं कानाचं. लगेच पप्पांना मेसेज गेला की फोन आला, काय झालं बेटा तुला असं जसं, तू एक नाशिकला ये, तुला मी इथं चांगलं. म्हणजे पप्पा चांगले डॉक्टर आहेत पुण्यात. म्हटलं नका टेन्शन घेऊ. मी नाही नाही तू बघ, तू नाही तर ये इकडे. मावशीचाही फोन, मुलांचा असतो, मेसेज असतात, व्हॉट्सअप असतात, जसं काही नाही का, ते माझ्यासाठी आता माहेरच आहे दुसरं. आणि हे आहे ऍक्च्युली नर्मदा मैयाची माझ्यावरती कृपा. आणि मला आल्यानंतर आता असं वाटतं की खरंच, म्हणजे आता जेव्हा आपण ते सगळं आठवतो ना, त्या गोष्टी स्वप्नवत वाटतात. म्हणजे खरंच आपण केली आहे की काय, स्वप्न आहे की काय. मग आता यावरून माझी मैत्रीण आहे वंदना, मला कधी कधी होते अर्चना खरंच कुठे जाऊन राहून तर नाही आली, म्हणजे आम्हाला विश्वास नाही बसत आहे. म्हणजे सगळे असे की अर्चना नाही होणार आहे, एवढं चालणार, एवढं करणार, 3,500 किलोमीटर, इतके दिवस परिवारापासून लांब, आणि चालणं एवढा कठीण प्रसंग कुणाला नाही. शुभांगीला यकीन नव्हतं, वंदनाला यकीन नव्हतं, मिस्टरांचं काय असं नव्हतं, पण बाकी सगळे माझ्या बाबतीत हे होते 4 दिवसात येईल, 5 दिवसात पळून येईल वगैरे असं होतं. पण माहित नाही, करून घेतली. त्यासाठी आता मला असं वाटतं की मला ऍक्च्युली पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं, की मला ते जाणून घ्यायचे की मी का केली. कारण मी जेव्हा परिक्रमेमध्ये चालत होते ना, तेव्हा मला तो मार्ग इतका खडतर की सीमा घाबरून जायची ती पावलं मी, आणि फोनवरती बोलत बोलत जसं काही मी एकदम सीमा कसं मला वाटतं की मी इथून गेलीये, मला हा माझ्या पायाखालचा रस्ता आहे वाटतं. आणि हे मी म्हणाला, आणि सीमा पण म्हणली तू अशी चालतीयस अर्चना, जसं काही तू या रस्त्याने सारखी चालतीये. मग मला असं वाटतं की काय आहे माझं नर्मदा मैयाशी, त्या नर्मदा खंडाशी नातं, तिथल्या ह्याच्याशी. तर मी म्हटलं की आता मी ठरवलं की पास्ट लाईफ रिग्रेशन करायचं, की पप्पाचं काय नाते माझ्या जिंदगीत, या आकाशिक रेकॉर्ड ओपन करावेत का काय असे विचार येतात माझ्या मनामध्ये. म्हणजे एवढी कृपा आहे तिची माझ्यावरती म्हणायला पाहिजे. आणि अजूनही आहे, लागलाय, मोठा मुलगाही लागला मार्गाला, नोकरीला लागलेला आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा केल्यानंतर हे तुमचे अनुभव आहेत, हे हो, न मागता काही मिळतं, का न मागुता मिळे, का मागुता न मिळे.
मला हे दे ते दे असं काही नाही, कारण मुळात मीच बोलले होते की मी माझ्या ह्याच्यासाठी करते, आणि तिथं जाऊन परत तू मागतेस का? तू बोलली आहेस ना, तर ते कम्प्लीट कर. आणि कधी खाण्यापिण्याचं वगैरे असलं काही गोष्टी म्हणजे कोणाच्याच नाही, आबाई नाही ना, सीमा पण नाही असं म्हटली की मला हे खाऊ वाटतं मैया दे. आम्ही कधी, मी मैयाची कधी परीक्षा नाही बघितली. काही लोकांचं असतं असं की परीक्षा पाहणं वगैरे, की देते का पाहू. आपण, आपली लायकीच नाहीये ऍक्च्युली तिची परीक्षा पाहणं किंवा दैवी शक्तीचं आपण हे करणं, चॅलेंज करणं. मी तर स्वतःला अजून तेवढं केपेबल स्वतःला समजत नाहीये ऍक्च्युली. त्यामुळे जे आहे ते माझ्यासाठी खूप अद्भुत आहे. खूप काय सांगू, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, माझ्याकडे शब्द नाहीयेत ऍक्च्युली सांगायला. तर अशा प्रकारे तिने असं माझी परिक्रमा करून घेतली. धन्यवाद. आमच्या चॅनलवर येऊन तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर केले. सगळ्या प्रेक्षकांनाही स्फूर्ती मिळेल तुमच्या अनुभवापासून नर्मदा परिक्रमा करायची. नर्मदे हर, नर्मदे हर. जय गजानन. जय गजानन. आणि विशेष म्हणजे लास्ट, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्यासाठी माझ्यासाठी हा पण एक योग आहे, शर्करा योग. दुग्ध शर्करा योग आहे. कारण श्रीकृष्ण माझ्यासाठी सखा आहे, प्रियकर आहे, सर्वस्वी आहे. लोक श्रीकृष्णाला वेगळ्या वेगळ्या याच्यातून, माझ्यासाठी तर सखा आहे. त्यामुळे हाही मैयाने योग आणून दिलेला आहे म्हणायला येईल. त्यामुळे जय गजानन, नर्मदे हर आणि राधे राधे. राधे राधे.